तुमच्या सुद्धा शरीराची लवचिकता कमी झाले, अंग वळत नाहीये, झोपेतून उठल्यावरती अंग खूप दुखतंय, अंग खूप कठीण झाले, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नमस्ते, मी अनिता. ह्याच विषयावरती मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मॅम आमच्या शरीराची लवचिकता फार कमी आहे, आमचं शरीर खूप कठीण आहे, लवत नाहीये, उठता बसता नेहमी काहीतरी दुखतंय, तुमच्यासारखी आम्हाला योगासने करता येत नाहीत, आमचं शरीर इतकं तुमच्यासारखं लवत नाहीये. तर ह्याच विषयावरती आज मी तुम्हाला खूप सोपी योगासने दाखवणार आहे. ही जर योगासने तुम्ही रोज केली तर तुमच्या शरीराची लवचिकता वाढणार आहे आणि मग तुम्ही कोणतंही योगासन सहज करू शकता. त्यामुळे तुम्हाला जशी जमतील तशी आजची सर्व योगासने करायची आहेत आणि तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला असं खाली मॅटवरती बसायचं आहे. जर तुम्हाला असं खाली मॅटवरती बसता येत नसेल तर तुम्ही सोफ्यावरती किंवा बेडवरती बसून सहज ही सर्व योगासने करू शकता. सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम पाहूया. त्याने काय होतं, आपल्या ज्या आखडलेल्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात, तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. मग आपण कोणतंही व्यायाम प्रकार सहज करू शकतो आणि जे काही तुमचं उठता बसता नेहमी दुखतंय ते सुद्धा बरं होतं. त्यामुळे न विसरता कोणताही व्यायाम प्रकार करायच्या अगोदर आपल्याला सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला मान फिरवायचे, उजव्या बाजूला डाव्या बाजूला. याच्यामध्ये डोळे बंद करू नका. अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते. तर पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि मान फिरवायची आपल्याला. नजर समोर, वरती, पूर्ण इथे थ्रोटला ताण बसू द्या. परत खाली, चिन चेस्टला टच होऊ द्या. परत वरती, खाली. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. परत दोन्ही हात साईडला घ्या, राऊंडमध्ये फिरवा, क्लॉकवाईज. पाठीचा कणा याच्यामध्ये तुम्हाला सरळच ठेवायचा आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत उलट दिशेने. सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम पाहतोय. रिलॅक्स. त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात नी वरती ठेवायचे, शोल्डर वरती घ्यायचे, राऊंड मध्ये फिरवायचे. हात पण तुम्हाला असे नी वरती, गुडघ्यांवरती राऊंड मध्ये फिरवायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. पूर्ण खांदे पण तुम्हाला राऊंड मध्ये फिरवायचे आहेत आणि हात पण तुम्हाला गुडघ्यांवरती राऊंड मध्ये फिरवायचा आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. उलट दिशेने पण तुम्हाला याचे 10 काउंट करायचे. प्रचंड प्रमाणात याने आपल्या खांद्यांवरती जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. जर तुमचे खांदे दुखत असेल तर त्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि पाठचा हात आपल्याला पाठी घ्यायचा आहे. पाठी जो खांदा आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पोटाला, कमरेला जो काही इथे पीळ बसतो तो पूर्ण फील करायचा आहे. परत डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला पकडायचं आहे, पोटाला पीळ द्यायचा आहे. बॅक शोल्डर पाहायचं आहे, पोटाला, कमरेला पीळ बसते तो फील करायचं आहे. जर तुमची पाठ दुखते, कंबर दुखते, त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला बीपीचा, शुगरचा त्रास आहे त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचे पूर्ण पाठीचे, कमरेचे आखडलेले स्नायू याने मोकळे होतात. मग तुमचं लगेच पाठ आणि कंबर वळते, लवचिकता वाढते याने. जास्तीत जास्त इथे पोटाला, कमरेला पीळ द्यायचा आहे. हाताने आपल्याला नीला आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त बॅक शोल्डर पाहायचं आहे. जास्तीत जास्त पीळ द्यायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जास्त होत नाही, वळत नाहीये इथपर्यंत जरी केलं आणि नजर समोर जरी ठेवली तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं आहे. त्यापेक्षा थोडंसं हळूहळू पाठी घ्यायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला हात आपला कोपरापासून खाली मॅटला टच करायचा. दुसरा हात कानावरून घ्यायचा. जितका तुम्हाला खाली घेता येईल तितका खाली घ्यायचा आणि हात आपला खाली मॅटला टच करायचा प्रयत्न करायचा. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. जर तुमचं होत नाही इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. जसं जमेल तसं हळूहळू करा. हात पूर्ण खाली टच करायचा प्रयत्न करा. पूर्ण हाताची इकडे एक साईड जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. त्याने पण तुमच्या हाताची, कमरेची लवचिकता वाढण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं जमेल तसं हळूहळू करा. याचे पण तुम्हाला रोज करताना 10 काउंट करायचे. जो कानावरून हात घेतलाय तो खाली मॅटला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. पण तुमचं होत नसेल इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. जर तुमचं इथपर्यंत हात येतोय तर तो थोडासा खाली घ्यायचा प्रयत्न करायचा. मग तुम्हाला इकडे एका बाजूला जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. कंटिन्यू करा. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे, दोन्ही हाताच्या मुठी करायचे आणि श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्या, श्वास सोडत समोर.
श्वास भरत पाठी, श्वास सोडत चला. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जर तुमचे हात खूप दुखतायत, पाठी जात नाहीत, इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. हळूहळू करा, जसं जमेल तुम्हाला तसं करायचंय. खूप इझी वाटतात पण खूप इफेक्टिव्ह आहेत आजची योगासने. तुमच्या शरीराची पूर्ण लवचिकता वाढणार आहे याने. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचे. जास्त हात तुमचा पाठीचात ना इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. जसं जमेल तुम्हाला तसं हळूहळू करा. इथपर्यंत जातो तर थोडासा पाठी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू. या पद्धतीने जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे जास्तीत जास्त. जेवढी तुमची हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. प्रॉपर इथे थाईजवरती ताण येऊ द्या. कमरेतून पुढे वाकायचं आहे. अपोजिट हाताची पायाची बोटं टच करायचे आहेत आणि पाठी जो हात आहे त्याला आपल्याला फक्त पाहायचं आहे. म्हणजे तुमच्या पूर्ण पोटाला, कमरेला याच्यामध्ये पीळ बसतं. जर तुमचं पोट पण खूप वाढलं आहे, कमरेवरती खूप चरबी आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा हे असं अतिशय महत्त्वाचं. आणि पूर्ण इथे ताण येऊ द्या. जेवढं तुम्हाला ताण देऊन बसता येते इथे आपल्या मांड्यांवरती तेवढं बसायचं आहे आणि हाताची पायाची बोटं टच करायची. जर होत नाहीये, तुमचं पोट खूप इथपर्यंत तरी हात येत असेल तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं करायचं. पण तुमचा हात इथपर्यंत येतो तर थोडा पुढे घ्यायचा प्रयत्न करायचा. कंटिन्यू करा. याचे तुम्हाला 30 काउंट करायचे रोज करताना. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये पण आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. प्रॉपर इथे थाईजवरती ताण येऊ द्या. इथे जे आपल्या अकडलेल्या नसा आहेत त्या आपल्याला पूर्ण मोकळा करायच्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि एक साईड आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे. याच्यामध्ये पण हाताची पायाची बोटं टच करा. पूर्ण एका बाजूला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं आपल्याला. आणि तुमची साईड फॅट, पोटावरची फॅट कमी करायला सुद्धा हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रोज केलं तर तुमची हळूहळू फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. पूर्ण शरीराची लवचिकता वाढणार आहे. मग तुम्ही कोणतंही योगासन असेल किंवा कोणताही व्यायाम प्रकार सहज करू शकता. अपोजिट साईड सेम तुम्हाला 10 काउंट करायचे. हळूहळू सुरुवातीला तुम्हाला असं जमत असेल पण तुम्ही रोज हे कंटिन्यू जर 1 महिना केलं तर तुम्हाला सुद्धा असं माझ्यासारखं जमणार आहे. हाताची पायाची बोटं तुमची सहज टच होणार आहेत आणि पूर्ण तुमच्या शरीराची लवचिकता वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही रोज करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा. रिलॅक्स. दोन्ही पायामधलं आपल्याला अंतर कमी करायचं आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या अंगठ्यांना पकडायचं आहे. डीप श्वास भरत दोन्ही पाय बाहेर घ्यायचे. श्वास सोडत आतमध्ये. डीप इनहेल करत दोन्ही पाय बाहेर घ्या. जेवढे तुम्हाला बाहेर घेता येतील तितके घ्यायचे. जर होत नाही तुमचं इथपर्यंत जरी होत असेल तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून जरी हे आसन केलं तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं करायचं. परत श्वास सोडत आत. श्वास भरत बाहेर घ्या. श्वास सोडत आतमध्ये. याचे सुद्धा तुम्हाला 10 काउंट करायचे. जर तुम्हाला दोन्ही पायाने होत नाही, तुमचे गुडघे खूप दुखतायत, पाय खूप दुखतायत, तर तुम्ही एका पायाने करायचंय. 5 सेकंड होल्ड करायचंय. परत पाय आतमध्ये घ्या. परत दुसरा पाय बाहेर घ्या. हळूहळू जसं तुम्हाला जमेल तसं करायचंय. या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ज्यांना दोन्ही पायाने होते ते अतिउत्तम. या पद्धतीने करायचं. परत दोन्ही पाय आतमध्ये. श्वास भरत दोन्ही पाय बाहेर घ्या. श्वास सोडत आतमध्ये. जो काय ताण येतो पूर्ण आपल्या पायावरती तो आपल्याला फील करायचे. रिलॅक्स. बटरफ्लाय करा. दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या बोटांना पकडायचं. अप डाऊन करायचं. जेवढे पाय तुम्हाला हलवता येतील तितके हलवायचे. जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. तर तुमचे अजिबात पाय हलत नाहीये तर दोन्ही हातांनी गुडघ्यांना पकडायचं. हळूहळू वरती घ्या, खाली घ्या. जसं तुम्हाला हळूहळू खाली दाबता येईल तितका पाय खाली दाबायचं. जेवढं तुम्हाला पेन सहन होतोय त्या हिशोबाने असं पण तुम्ही करू शकता. ज्यांचे अजिबात पाय हलत नाहीत बटरफ्लाय करताना, ज्यांचे हलतायत तर त्यांनी या पद्धतीने करायचं. हे सुद्धा कंटिन्यू तुम्हाला 30 सेकंड करायचे. याने सुद्धा प्रचंड प्रमाणात ताण येतो आपल्या पूर्ण पायावरती, तो आपल्याला फील करायचे. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे. कमरेतून खाली वाकायचं. हाताची पायाची बोटं टच करायचे. परत श्वास भरत वरती या. श्वास सोडत खाली जा.
जर तुमचा हात खाली जास्त जात नाही इथपर्यंत तरी होत असेल तरी सुद्धा चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं करायचं. याचे तुम्हाला रोज करताना 10 काउंट करायचे. आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पोटाला दाब द्यायचा आणि हाताची पायाची बोटं टच करा. श्वास भरत वरती या, श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती. कंटिन्यू करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला बॅक स्ट्रेट ठेवायचं आहे. राईट वाला लेग नी मध्ये फोल्ड करायचा आहे. अपोजिट हँडनी पकडायचं आहे. एल्बोजनी तुम्हाला नीला आतमध्ये खेचा. जास्तीत जास्त इथे पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण फील करायचा आहे. मान फिरवायची आपली आणि जो पाठचा खांदा आहे त्याला पाहायचा आहे. इथे पूर्ण पोटाला दाब बसला पाहिजे, कमरेला पीळ बसला पाहिजे. जर तुम्हाला बीपीचा शुगरचा त्रास होतोय तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे आसन तुम्हाला 2 वेळा करायचं आहे. उजव्या पायाने 2 वेळा, डाव्या पायाने 2 वेळा. होल्ड करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे. रिलॅक्स. परत दुसरा पाय नीमध्ये फोल्ड करा. अपोजिट हँडनी पकडा. बॅक शोल्डर पहा. इथे प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती कमरेवरती ताण येतो. तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. आणि एल्बोजनी नीला आतमध्ये खेचायचं आहे जास्तीत जास्त, तरच तुम्हाला इथे पोटाला कमरेला प्रचंड प्रमाणात ताण येणार आहे. तो फील करायचा आहे. रिलॅक्स. मी तुम्हाला एकदा दाखवलं, उजव्या पायाने एकदा करायचं, डाव्या पायाने एकदा, पण तुम्हाला रोज करताना 2दा करायचे. नेक्स्ट मध्ये तुम्हाला परत दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत. असं बसल्यावरती माझा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणून मी या पद्धतीने बसले. हाताची पायाची बोटं टच करायची आणि डोकं पूर्ण तुम्हाला एक साईड खाली टच करायचं आहे. परत श्वास भरत वरती यायचं आहे. परत हाताची पायाची बोटं टच करायचे आहेत. परत डोकं एका बाजूला घ्या. पूर्ण इथे पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. या पद्धतीने याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. हे भूनमनासन आहे. याने काय होतं, आपल्यामधला जो काय मीपणा आहे तो कमी होतो. याने आपण भूमीला नमन होतो ह्या आसनामध्ये. त्यामुळे हे आसन तुम्हाला न विसरता रोज करायचं आहे. आणि पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो फील करायचा आहे. कंटिन्यू करा. श्वास भरत खाली जायचं आहे, श्वास भरत वरती यायचं आहे. परत हाताची पायाची बोटं टच करायची. जर तुमचं इथपर्यंत होतं तर त्याच्यापेक्षा थोडंसं खाली वाकायचा प्रयत्न करायचा आणि खाली डोकं टच करायचा प्रयत्न करायचा. जरी होत नसेल, इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल, जसं होईल तसं करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये परत तुम्हाला दोन्ही पाय समोर घ्यायचे, दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे, पुढे वाकायचे, जास्तीत जास्त पोटाला दाब द्यायचे, राऊंड मध्ये हात आपल्याला फिरवायचे. परत पाठी घ्या. पूर्ण जितकं तुम्हाला पुढे वाकता येते, पाठी वाकता येते तितकं वाकायचं आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. जर तुमचं पोट खूप वाढले, तुम्हाला पुढे जास्त वाकता येत नाही, इथपर्यंत जरी होत असेल असं तरी सुद्धा चालेल. त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे वाकायचा प्रयत्न करायचा. जेवढं तुम्हाला होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वाकायचा प्रयत्न करायचा. परत उलट दिशेने फिरूया. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पोटाला दाब द्या, जास्तीत जास्त पुढे वाका. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा हात वरती घ्यायचा, डाव्या खांद्यावरती ठेवायचा, दुसऱ्या हाताने पकडायचं कोपरला आणि बॅक साईडला खेचायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत दुसरा हात वरती घ्या, दुसऱ्या खांद्यावरती ठेवा, दुसऱ्या हाताने कोपरला पकडायचा आणि बॅक साईडला जास्तीत जास्त खेचायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करायचं. कंटिन्यू याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे आणि जास्तीत जास्त वेळ होल्ड करायचं. जर तुमचे खांदे दुखतायत, हात दुखतोय, त्याच्यासाठी सुद्धा हे असं अतिशय महत्त्वाचं. हाताचा किंवा तुमच्या खांद्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं. प्रचंड प्रमाणात जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात साईडला घ्यायचे, नमस्कार स्थिती. अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचा. जितकी तुम्हाला वरती खेचता येते तितके वरती खेचायचे. होल्ड करायचं 10 सेकंड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2,
1 हळूहळू एक साईड स्ट्रेचिंग करा. जितकं खाली वाकता येते तुम्हाला तितकं खाली वाकायचं आहे. परत श्वास भरत वरती. जर तुम्हाला जास्त खाली वाकता येत नाही इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करा. श्वास भरत खाली जावा, श्वास सोडत वरती. प्रचंड प्रमाणात त्याने तुमच्या एका बाजूला ताण येतोय, पूर्ण फील करायचंय. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला कॅट पोझिशन मध्ये यायचं. याच्यामध्ये आपल्याला नी आणि एल्बोज टच करायचं आहे. बरोबर हात समोर घ्यायचा आणि उठायचं. दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्या. या पद्धतीने तुम्हाला कॅट पोझिशन मध्ये यायचं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, डीप श्वास भरत चीन पूर्ण चेस्टला टच करा. बॅक पूर्ण वरती घ्या, श्वास सोडत पूर्ण समोर. याने तुमच्या पाठीची कमरेची फ्लेक्सिबिलिटी वाढते. त्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमची पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते, त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. योगासने मी आज जी तुम्हाला दाखवते ती जर तुम्ही रोज केली तर तुमचा स्टॅमिना सुद्धा वाढणार आहे. या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. जास्त खाली वाकता येत नाही इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. जसं जमेल तसं करा, पण रोज करा. या पद्धतीने जर तुमचे गुडघे दुखत आहेत तर असं खाली मॅटवरती बसल्यावर गुडघ्यांवरती खूप ताण येतोय तर तुम्ही बेडवरती बसून सुद्धा योगासने सहज करू शकता. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे आणि कमर पूर्ण राऊंड मध्ये फिरवायची क्लॉकवाईज. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत उलट दिशेने प्रचंड प्रमाणात आपल्या कमरेवरती ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. पुढे पाठी मागे पूर्ण कंबर फिरवायची आपल्याला. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. जास्तीत जास्त कमरेतून खाली वाकायचं आहे. जेवढी हाईट जास्त तेवढा अंतर जास्त घ्यायचं आहे. खाली वाका आणि अपोजिट हँड अपोजिट लेग टच करा. हाताची पायाची बोटं टच करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. कंटिन्यू तुम्हाला हे 30 सेकंड करायचं रोज करताना. याने प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती कमरेवरती ताण येतो तो पूर्ण फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला श्वास भरत वरती हात घ्यायचा आहे, श्वास सोडत खाली. खूप सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. श्वास भरत फक्त वरती हात घ्या, श्वास सोडत खाली. कंटिन्यू 30 सेकंड करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. जर तुमचे हात दुखतात त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. खूप सोपं आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे आणि अपोजिट नी आणि एल्बोज टच करा. पोटाला दाब द्या. हे कंटिन्यू तुम्हाला 30 सेकंड करायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पोटावरती मांड्यांवरती प्रचंड प्रमाणात आणि तुमचा ताण येतो तो फील करायचा. कंटिन्यू 30 सेकंड करा. तर तुमचा नी आणि एल्बोज टच होत नाही इथपर्यंत होत असेल हळूहळू हळूहळू तुम्हाला जसं जमेल तसं असं पण तुम्ही करू शकता. कंटिन्यू तुम्ही 15 दिवस केलं तर माझ्यासारखं तुम्हाला असं जमणार आहे. तुमचं वाढलेलं पोट सुद्धा नाही लवकर कमी होणार आहे. रिलॅक्स. सगळ्यात शेवटी आपल्याला वृक्षासन करायचं. याच्यामध्ये उजवा पाय वरती घ्यायचा आहे, डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा. एका पायावरती पूर्ण आपल्याला बॅलन्स करायचं. दोन्ही हात साईडला घ्या, नमस्कार स्थिती आणि होल्ड करायचे. नजर समोर होल्ड करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचं. हे आसन केलं तर तुमचा स्टॅमिना वाढतो, तुमची एकाग्रता वाढते. त्यामुळे तुम्हाला हे आसन न विसरता रोज करायचं आहे. उंची वाढवण्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. परत दुसरा पाय आपल्याला दुसऱ्या नीवरती ठेवायचा आहे. दोन्ही हात साईडला घ्या, बॅलन्स करा आणि दोन्ही हात वरती नमस्कार स्थितीमध्ये होल्ड करा. ह्या आसनाने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यामुळे तुम्हाला हे आसन न विसरता रोज करायचं आहे. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं आहे. त्यामुळे मुलांसाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स.
आता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत आणि तुमच्या शरीराची लवचिकता वाढवायची आहे. त्याने तुमचा स्टॅमिना सुद्धा वाढणार आहे आणि जे काही तुमचं नेहमी उठता बसता दुखतंय ते सुद्धा बरं होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.